अमरावती जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे। जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली तब्बल 47 गावातील पाणी पुरवठा योजना निधी अभावी रखडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। जिल्हा परिषदेला शासनाकडून सुमारे 18 कोटी रुपयांचा निधीची प्रतीक्षा असल्याने अनेक कंत्राटदारांची कामे थांबली आहेत। परिणामी ऐन उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागते। जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत एकूण 666 कामांना मंजुरी देण्यात आली होती। त्यापैकी 607 कामे पूर्णत्वास गेली असली तरी उर्वरित 47 कामे अद्याप अपूर्ण आहेत। निधी अभावी या कामांचा वेग मंदावल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। दरम्यान मेळघाट परिसरात 9 गावांमध्ये पाणी टंचाई अधिक तीव्र झाली असून प्रशासनाकडून सध्या 20 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। मात्र वाढत्या तापमानामुळे पाण्याची मागणी वाढत असल्याने टँकर व्यवस्थाही अपुरी पडत असल्याची स्थिती आहे। ग्रामीण भागातील महिलांना आणि नागरिकांना दररोज अनेक किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागत असल्याने संताप व्यक्त केला जातोय। शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून रखडलेली कामे पूर्ण करावी तशी मागणी आता जोर धरू लागली आहे।